अभयारण्य, ठीक आहे. आणि ते शेकरू हा प्राणी तिथला छोटासा प्राणी आहे, खारुताई सारखे, हा तिथला प्रसिद्ध आहे. या तिथे शेकरू, ठीक आहे, लिहून ठेवून दे तिथे, ठीक आहे. आणि भीमाशंकर इथूनच भीमा नदीचा उगम सुद्धा आहे. आले लक्षात आता? भीमा नदी ही 2 जिल्ह्यांमधून वाहते, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. लिहा, हीच नदी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. बघा कुठल्या मुद्द्यावरून कुठे गेलो आपण. आलेलं आहे. तसंच या भीमा नदीवर उजनी हे धरण सुद्धा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. या इथे या सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला उजनी हे धरण आहे त्यावरती, ठीक आहे. आणि उजनी धरणालाच नाव दिलं आहे यशवंत सागर. समजलं आता कुठल्या मुद्द्यावरून कुठे गेलो. आता आलं हे ज्योतिर्लिंग भीमाशंकर एक. मग महाराष्ट्रामध्ये हे सोडून किती आहे परत? 4 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग आहे ते 5. लिहून घ्या आता ते पण. ज्योतिर्लिंग हे त्यातलं एक. परत येतं एक कुठला? तुम्हाला काय आठवतं का ज्योतिर्लिंग कोणते? नावं सांगा, मी सांगा. चुकलं बोला फक्त. हा, नाशिकचं त्र्यंबकेश्वर. चुकलं बोलायला शिका रे. नाशिकचं त्र्यंबकेश्वर. पुन्हा बोला. नाही, केदारनाथ एवढ्या जवळ नका ठेवू. हो फक्त माहिती. ठीक आहे, लिहा आता. हिंगोली जिल्ह्यामधला, हिंगोली मधलं येते औंढा नागनाथ. आहे. त्यानंतर येतो बीड जिल्ह्यामध्ये येतं परळी वैजनाथ, ठीक आहे. बीड जिल्ह्यातलं येतं परळी वैजनाथ. म्हणजेच काय? औंढ्याचा नागनाथ, परळीचा वैजनाथ. समजलं का? औंढ्याचा नागनाथ, परळीचा वैजनाथ. आणि परळी हे कोणाचं गाव आहे? मुंडे साहेबांचं परळी. आलेलं आहे. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, गोपीनाथजी मुंडे हे तिथले आलेले आहेत, ठीक आहे. म्हणून हा भाग. त्यानंतर येतोय आपण कुठे? नाशिक झालाय, हिंगोली झाला, बीड झालाय, म्हणजे 3 झाले. आणि चौथा कुठला येतं? घृष्णेश्वर, औरंगाबादचा घृष्णेश्वर. ज्या घृष्णेश्वराला ते मंदिरचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला. लक्षात घ्या, ते मंदिराचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. कारण यादव काळामध्ये जेव्हा ते आपल्याकडे युद्धावरती चालून आलेले होते ना, मुघलांच्या काळामध्ये, त्यावेळेस त्या मंदिरांचा त्यांनी पूर्ण सत्यानाश करून टाकलेला होता पूर्ण. म्हणून त्या शिवाजी महाराजांनी ते उभा करण्यात आलं, जीर्णोद्धार. लक्षात ठेवा, लिहा घृष्णेश्वर, औरंगाबादचा घृष्णेश्वर. बघा एका मुद्द्यावरून किती मुद्द्यावर गेलोय आपण.